आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। लक्ष्मण हाकेंचे रात्री उशिरा ससून रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने घेण्यात आले। मी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जातो असं लेखी लक्ष्मण हाके यांच्याकडून पोलिसांनी लिहून घेतलं। मला जीव मारण्याचा प्रयत्न झाला, लक्ष्मण हाकेंचा आरोप। माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील। दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले। लक्ष्मण हाके समर्थक आणि मराठा आंदोलक ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने, दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही, शिंदे समितीचा खुलासा। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगानं करावं, समितीचं स्पष्टीकरण। सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध, शिंदे समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलाय, विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारला। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना, अहवालामध्ये काय याकडे मराठा समाजाचं लक्ष। आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नाही। सर्व मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, नाहीतर महागात पडेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 10 ऐवजी आता 42 कागदपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाईल, जेणेकरून अधिक दाखले मिळण्यास मदत होईल, शिंदे समितीचं स्पष्टीकरण। संस्थानांकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत, त्या आधारे मागासलेल्या दावा करून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकेल, शिंदे समितीमध्ये उल्लेख। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये पवारांची सकाळीच घेतली भेट। भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला, भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा, भोसरीमध्ये सहकार्य करण्याची लांडगेंची विनंती, भाजपा आमदार महेश लांडगेंच्या विरोधात मवियाची मोर्चे बांधणी। पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेंनी घेतली शरद पवारांची भेट, विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातामध्ये घेण्याची तयारीत, सूत्रांची माहिती। कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता, पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांसोबत संपर्क झाल्याची माहिती, शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार का, चर्चांना उधाण। अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या अमित भांगरेंनी आईसह घेतली शरद पवारांची भेट, आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात भांगरेंची निवडणुकीची तयारी सुरू। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटणार, सूत्रांची माहिती, दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता। प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवारसाहेब निष्ठावंतांचा आधी विचार करणार, पवार गटातील इन्कमिंगवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याची तयारी, माढा विधानसभेची जागा लढा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रस्ताव, रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचा राजीनामा देण्याची शक्यता। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री शिंदेंना हाती धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केलाय। अविमुक्तेश्वरानंद यांनीच काही दिवसांआधी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेना फुटीवरून ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं। शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत, शरद पवार म्हणजे बिनबुडाचे गाडगे। 1.5 महिन्यानंतर पवार आणि सुप्रिया सुळे आपला पक्ष भाजप किंवा काँग्रेसमध्ये विसर्जित करतील, गोपीचंद पडळकरांची पवारांवर खोचक टीका। फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी त्यांनी छोटे नेते पाळलेत, त्या खालच्या पातळीच्या नेत्यांच्या तोंडून फडणवीस बोलतात, पडळकरांच्या पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर। पुरंदरच्या जागेची केलेली मागणी मी दादांपर्यंत पोहोचवणार, सासवडमधील सभेमध्ये सुनेत्र पवार यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन, पुरंदरच्या जागेवरून शिंदे गट आणि अजितदादा गटामध्ये वादाची शक्यता। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी, आमच्या मागणीकडे लक्ष न देताच मवियाची जागावाटपाची चर्चा सुरू, अजित नवलेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील 3 उमेदवार निश्चित, सूत्रांची माहिती, दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव तर राजापूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज, प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल। संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी, 25 जागा दिल्या नाही तर राज्यामध्ये 70 जागा स्वबळावर लढवणार, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसेंचं वक्तव्य। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा, सूत्रांची माहिती। सरकारनं गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नये, गणवेशाच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून खिसे भरण्याचं काम सुरू, विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेवरून रोहित पवारांची टीका।
उल्हासनगरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि शाळा प्रशासनामध्ये वाद. शाळेमधील कर्मचाऱ्यानं विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. साताऱ्यामधल्या खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ. 18 वर्ष करार वाढवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी. वर्धा जिल्ह्यामधल्या सिंधी रेल्वे विभागामधील शेकडो नागरिकांचा शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षप्रवेश. ढोल ताशाच्या गजरामध्ये हिंगणघाट शहरामध्ये रॅली काढून मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश. नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले. शिंदे सरकार मराठा सरदार अशा आशयाचं शहरातील बस स्थानक परिसरामध्ये बॅनर लावले. आदिवासी समाजाचे पेसा अंतर्गत भरतीचं आंदोलन स्थगित. सर्वोच्च न्यायालयाचा उद्या आदेश आल्यानंतर 2 दिवसांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. गोंदिया शहरामध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीविरोधात आदिवासी समाज आक्रमक. गोंदियामध्ये हजारो बांधवांकडून रस्त्यावर उतरत आंदोलन. हिंगोलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक. आष्टीकरांचा निषेध करत जागोजागी रस्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करताना आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र. चाळीसगावमध्ये एकलव्य संघटनेच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये आदिवासी संघटनेकडून राज्य सरकारच्या विरोधात 1 दिवसीय धरणं आंदोलन. आंदोलकांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय गणवेशांमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्याचं समोर. अनेक विद्यार्थ्यांच्या मापापेक्षा मोठे गणवेश मिळाल्यानं विद्यार्थ्यांना गणवेश घालण्यास अडचणी. नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव. मनसेच्या काळातील बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या शिंदेंच्या हस्ते नव्यानं उद्घाटनाचा वाद. संग्रहालयामधील राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला काढल्याचा मनसेचा आरोप. सोलापूरच्या पंढरपूरमधील मंगळवेढ्यामधील कृषी कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. 2018 पासून पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्यानं शेतकरी संतप्त. अमरावतीला 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का. अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव, सुरजी परिसराला भूकंपाचे धक्के. तर अकोल्याच्या अकोट, तेल्हारा तालुक्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण यांची माहिती. किल्लारी भूकंपाला 21 वर्ष पूर्ण. किल्लारी इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून पोलिसांकडून हवेत फैरी झाडून मानवंदना. आज दिवसभर किल्लारीमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्याची परंपरा. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू. मंदिराची रंगरंगोटी आणि मंदिर उभारणीचं काम अंतिम टप्प्यात. वर्ध्याच्या 10 वर्षाच्या भार्गवी चिंतावारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. पिरियॉडिक टेबलमधील 118 एलिमेंटची नावं अवघ्या 34 सेकंद 43 मिलीसेकंदमध्ये म्हटली. मागील 6 महिन्यांपासून रोज जवळपास 6 तासांचा सराव. अमरावतीमधील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत कार्यान्वित करण्याची मागणी. 4 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते नवीन रुग्णालयाचं लोकार्पण. डफरीन रुग्णालयामधील रुग्ण आणि कर्मचारी शिफ्ट करण्याची मागणी. धाराशिवच्या भूममध्ये अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं वाटप. पोषण आहाराचा उग्र वास येत असल्याची पालकांची तक्रार. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधवांच्या गाडीला अपघात. धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगावमध्ये अपघात. पिकअप चालकाची संजना जाधव यांच्या गाडीला समोरून धडक. बीडच्या अंबाजोगाई केज मार्गावर एसटी बसला अपघात. जखमी प्रवासी उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल.